पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा पंतप्रधान पदाचा सर्वाधिक कार्यकाळाचा विक्रम मोडलेला आहे। याबाबत आज दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सरकारच्या 12 वर्षांच्या पूर्ततेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले पंतप्रधान बनल्याचा आनंद साजरा करण्यात येणार आहे। भारत मंडपम इथे होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला एनडीए शासित सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच सर्व मित्र पक्षांचे नेते उपस्थित राहतील। या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींच्या कामगिरीचं कौतुक करणारा ठरावही मंजूर होण्याची शक्यता आहे। जवळपास 1.5 वर्षांनंतर एनडीएची ही अशा प्रकारची पहिली बैठक होती। तर 12 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणकोणते मोठे निर्णय घेतलेत पाहूया। ऑगस्ट 2014ला जनधन योजना आणली। ऑक्टोबर 2014ला स्वच्छ भारत अभियान सुरू केलं। एप्रिल 2016ला डिजिटल क्रांती घडवून आणली आणि यूपीआय पेमेंट्स सुरू झाले। मे 2016ला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजना सुरू केली। नोव्हेंबर 2016ला 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणली म्हणजेच नोटबंदी झाली। जुलै 2017मध्ये जीएसटी लागू झाली। सप्टेंबर 2018मध्ये आयुष्यमान भारत योजना आणली। जुलै 2019मध्ये तिहेरी तलाक बंदी कायदा आणला। ऑगस्ट 2019मध्ये घटनेतील कलम 370 रद्द केलं। नोव्हेंबर 2019मध्ये राम मंदिर निर्माणाला सुरुवात झाली। डिसेंबर 2024मध्ये देशात सीएए कायद्याची अंमलबजावणी झाली।